तर बुलेटच्या सायलेन्सरमधून डायरेक्ट जाळ यायला लागला होता. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका प्रणव. तर आज मस्तपैकी सकाळी आलो होतो परिक्रमेसाठी. आता परिक्रमेसाठी सकाळी 5ला आलो होतो. मग काय राहतात, दर्शन घेऊन निघालो होतो परिक्रमेसाठी. पुढं आलो तर डायरेक्ट अंधार झाला होता, कारण आता लाईटच गेली होती. त्याच्यानंतर थोडं पुढं आलो, सकाळी 6-6:30च्या दरम्यान मस्त उजेड पडला होता आणि सगळे मस्तपैकी दम्मा चालत होते. आणि आपणही चाललो होतो मस्तपैकी आपल्या मित्रांबरोबर. त्याच्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर तर आपले मित्रच गायब होऊन गेले होते. आम्ही 4 जण संग राहिलो होतो, बाकीचे 4 जण पांगले होते. आता परिक्रमेस थोडं शेवटपर्यंत आलो होतो, पण आता मजा येत होती भरपूर आणि उजेडं भारी वाटत होतं आणि थोडं गरमायला लागलं होतं. परिक्रमा संपल्यानंतर आलो होतो दर्शनासाठी. दर्शन झालं, परत पुरं परिक्रमेचा आपला राऊंड झाला. निघालो होतो कोपरगावला जाण्यासाठी, कारण आज गॅदरिंग होती. गॅदरिंगला आपण मस्तपैकी बुलेट घेऊन चाललो होतो, कारण आज हवस करायची होती आपल्याला. थोडं पुढं आलो होतो, मस्तपैकी मित्राला सोडायला जायचं होतं. पण मित्राला सोडायला जायच्या आधी आपण थोडी इकडे-तिकडे हिंडत होतो. 2-3 बुलेट होत्या संग, आपल्या संग 3 बुलेट होता. आता आपण तर एकटे हिंडत होतो, कारण आपल्याला हवा करायची होती थोडी. नंतरून अजून 2 जण माझ्या गाडीवर आले. मग काय ते मित्राला सोडायला चाललो होतो. मित्राला सोडून आल्यानंतर तर आपल्या गाडीतून डायरेक्ट जाळच यायला लागला होता. त्याच्यानंतर निघालो होतो घरी जाण्यासाठी. आता घरी जाण्यासाठी तर एकटाच चाललो होतो, कारण